दिनांक 1 मे 2026 रोजी एकीकडे महाराष्ट्र दिन कामगार दिन साजरा होत असताना दुसरीकडे महिंद्रा लॉजिस्टिक असोसिएट युनियन यांच्या वतीने प्रमुख मागण्यांसाठी न्याय हक्कासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आमरण उपोषण करत आक्रमक स्वरूप घेतले। यामध्ये त्यांच्या प्रमुख मागण्या क्रमांक 1, सदर करार मान्यताप्राप्त संघटनेने करार केला असला तरी देखील इतर कामगारांना विश्वासात न घेता करण्यात आलेला करार कामगारांच्या हिताविरुद्ध आहे, त्यामुळे हा करार रद्द करून सर्व घटकांचा सहभाग असलेली नव्याने चर्चा करण्यात यावी। 2, युनियन सोबत योग्य ती चर्चा करून नव्याने कायदेशीर करार करण्यात यावा। 3, संबंधित कामगारांवरील खोट्या व अन्यायकारक कारवाया त्वरित मागे घेण्यात याव्यात। 4, कामगारांना कायद्याप्रमाणे सर्व हक्क व सुविधा देण्यात याव्यात। 5, स्वाभिमानी संघटनेचा राजीनामा दिल्यानंतरही कामगारांच्या वेतनातून संबंधित युनियनची सभासद शुल्क कपात करण्यात येत आहे, सदर कपात तात्काळ बंद करण्यात यावी। या मागण्यांसाठी संबंधित अधिकाऱ्याकडे निवेदन सादर केले असता 3 ते 4 दिवसात त्यांच्यावर कारवाई करू असे आश्वासन दिले आहे। जर कामगारांना न्याय मिळाला नाही तर पुन्हा महिंद्रा लॉजिस्टिक असोसिएट युनियन महिंद्रा गेट समोर उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। नमस्कार, मी महिंद्रा लॉजिस्टिक असोसिएट युनियनचा अध्यक्ष। सर्व कामगारांना 1 मे कामगार दिना आणि महाराष्ट्र दिनाच्या प्रथम शुभेच्छा देतो। पण शुभेच्छा देता येता आम्हाला काही कामगारावर जो आमचा अन्याय होतोय त्याच्यासाठी आम्हाला आज जिल्हाधिकारी कार्यालयावर यावं लागलं, कलेक्टर ऑफिसला। ही आमची दुर्दैवाची गोष्ट आहे, पण मॅनेजमेंटला थोडं पण याच्याबद्दल काही वाटत नाही आहे। आमच्या 4-5 मागण्या आहेत की बाबा आमच्या 3 कामगारांना बडतर्फ केलेले, त्यांना कामावर रुजू करावं। परत जे ॲग्रीमेंट लागू केले ते चुकीच्या पद्धतीने आम्हाला कुठल्याही गोष्टीला त्याच्यात विचारात न घेता ॲग्रीमेंट लागू केलेले त्याच्यावरती स्थगिती यावा किंवा त्याच्यात काही तडजोड करून बदल करून आम्हा सर्व कामगाराला ते लागू करावं। तर अशा आणि 100 रुपये कपात, आम्ही जर त्या स्वाभिमानी कामगार संघटनेत सभासद नाही तर आमचे 100 रुपये कपात का करतंय मॅनेजमेंट, याचा खुलासा त्यांनी कामगाराला द्यावा। अशा बऱ्याच जाचक अटी आहेत ज्या कामगारावरती लादू पाहतंय आमचं मॅनेजमेंट। त्याच्यासाठी आम्हाला आज आवाज उठवावा लागला आणि आपल्या चॅनल माध्यमाद्वारे मी त्यांना सांगू इच्छितो की कामगार असेल तर कंपनी चालते आणि कंपनी असेल तर कामगार राहतो। ही महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही कामगार आणि कंपनीतला जो दुवा असतो म्हणजे तो महत्त्वाचा असतो हा कामगार, तर तुम्ही कामगारावर अन्याय करू नका, सर्व कामगारांना न्याय द्या आणि सर्वांना समान वागणूक देऊन आमच्या संघटनेला सहकार्य करा। आंदोलनाच्या निमित्ताने, कामगार दिनाच्या निमित्ताने, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी पोलीस प्रशासनाला अतिशय हृदयंतकरणातून विनंती करतो, आज सुट्टीचा दिवस असला, सर्व प्रशासकीय अधिकारी सुट्टीवर असले तरी सुद्धा या आंदोलनाची सध्याची परिस्थिती पाहता, त्याचबरोबर या ठिकाणी ज्या त्यांच्या 5 प्रमुख मागण्या आहेत त्याचं अनुकरण करता तातडीनं आणि तात्काळ या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाने माननीय जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून या प्रश्नावरती कामगारांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी पर्याय शोधणं अत्यंत आवश्यक आहे। या ठिकाणी विनंती करतो पोलीस प्रशासनाला की कुठल्याही पद्धतीनं या ठिकाणी आंदोलनाचा ओघ न पाहता येणाऱ्या काही तासामध्ये हजारो कामगार या ठिकाणी उपस्थित राहतील, हजारो कामगार उपस्थित राहिले। आज कामगार दिन आहे आणि त्या निमित्ताने पोलीस प्रशासनाने अतिशय प्रामाणिकपणानं आणि तातडीनं या विषयाला न्याय देण्यासाठी प्रशासनाशी संपर्क साधून या कामगारांना न्याय द्यावा ही विनंती करतो। आपल्या या ठिकाणी या आपल्या बंधूंनी सकाळी संघटनेच्या वतीने जो पाठिंबा दिला आणि ज्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी कामगारांची बाजूशी धरली त्याबद्दल या संघटनेच्या वतीने भाषण जे महाराष्ट्र राज्याची जे संघटना आहे अतिशय आक्रमक अशी संघटना आहे, त्या संघटनेची या ठिकाणी पहिल्यांदा काटेभाऊंच्या ते आणि मॅडम ज्या अतिशय तळमळीने बोलल्या त्यांच्या संघटनेच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो। आणि आमच्या संघटनेच्या वतीने देखील त्यांना त्यांच्या साखळीपासून जाहीर पाठिंबा आहे, तरी आम्ही जरा लागू तर आम्ही नक्कीच जरा ठिकाणी उपोषणाला बसू असं या ठिकाणी तुम्हाला संघटनेच्या वतीने शब्द देतो। त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाने देखील या ठिकाणी शांतता भरवण्याची आपल्याला सांगितलं आहे आणि त्यांनी देखील चांगल्या प्रकारचं सहकार्य आपल्याला दिलेलं आहे। जय भीम, जय शिवराय। आज महाराष्ट्र दिन आणि या
दिवशी महिंद्रा लॉजिस्टिक असोसिएशन युनियन यांच्या वतीने त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यासाठी आज उपोषण या ठिकाणी संपन्न होत आहे आणि ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या रास्त मागण्या आहेत. कारण कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या लाभापासून ते वंचित राहिले नाही पाहिजे म्हणून त्यांनी जो आज संप केला होता, आमरण उपोषण केलं होतं, त्याला लहुजी शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो. त्याचप्रमाणे जे अधिकारी आहेत या ठिकाणी त्यांनी निवेदन स्वीकारलं, त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे त्या अनुषंगाने जर 2-3 दिवसामध्ये योग्य तो निर्णय कामगाराला योग्य तो न्याय नाही मिळाला तर या ठिकाणी लहुजी शासन आपल्या बरोबर असेल, आपल्या सोबत असेल एवढं या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय